आहा, तुम्हा तिघांनी सकाळपासूनच खेळणं सुरू केलंय. ती जी मोठी मुलगी तुम्हाला दिसतेय तिचं नाव आहे मीनू आणि जी छोटी दिसते आहे तिचं नाव आहे पुन्नू. तुम्हाला माहितीये जो चारी बाजूंनी फिरून त्यांच्यासोबत खेळतोय तो कोण आहे? तो आहे कुंजी पोपट. एकदा का मीनूचे आई बाबा सकाळी लांब शेतात काम करायला जातात तेव्हा मीनू, पुन्नू आणि त्यांचा कुंजी पोपट आजीची काळजी घेत असतात. मिठू ये ये. मिठू ये ये. पन्नू, मिन्नू, खूप झालं खेळणं. चला जेवून घेऊया. आम्ही आत्ता येतो आजी. मिठूला भूक नाही लागली का? आजी, त्याने आत्ताच दाणे खाल्ले. जेव्हा कुंजी पोपट हा फांदीवर बसला होता तेव्हा दूर आकाशात त्यांनी चेंबन गरुडला फिरताना पाहिलं. आकाशात उंच उंच उडत असलेल्या चेंबन गरुडनी जेव्हा खालच्या फांदीवर उडी मारली तेव्हा कुंजी पोपटनी त्याला हेवा वाटल्यासारखं पाहिलं. चेंबा, तू पण पक्षी आहे आणि मी पण. तू ढगांवरती खूप उंच उडू शकतो, पहाडांवरती घरटं बांधू शकतो, पण मी तुझ्यासारखं उंच ढगांवर नाही उडू शकत. माझ्या प्रिय कुंजी पोपटा, देवानी सगळ्यांना प्रतिभा दिली आहे. आपल्याला फक्त त्याला शोधायला हवं. जरी चेंबन त्याला सांत्वना देण्यासाठी बोलला तरी कुंजी पोपट काही विशेष खुश नव्हता. आजी, 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 काय झालं तुला? ओ, काहीतरी घात झाला दिसतोय. पुन्नू आणि मिन्नू का बरं रडतायत? मला आज जाऊन एकदा बघायला हवं. आजी, आजी, काय झालं? आजी, 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 आजी. अरे, आजी उत्तर का नाही देते? हा, मी एक काम करतो. शेतात जाऊन जे काही झालं ते सगळं आई बाबांना सांगतो. ती बघ, तो आपला कुंजी पोपट तर नाही. आजी, 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 आजी. हा तर आजी आजी म्हणतोय. घरावर काही संकट तर आलं नसेल? बरोबर, लवकर चला. ठीक आहे, लवकर चलूया. बरं झालं तुम्ही लवकर येऊन मला औषध दिलत, नाहीतर माझा जीव गेला असता. पण मला बरं नाही आहे हे तुम्हाला कसं कळलं?
ही तर आपल्या कुंजी पोपटाची हुशारी होती. यांनी आमच्या कामाच्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं की आजीची तब्येत खराब आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यांना आमचा कुंजी पोपट अजून जास्त आवडायला लागला. चेंबन गरुडनी हे सगळं ऐकून पोपटला म्हणाला, कुंजी पोपटा, तेच तर मी सांगत होतो. मनुष्य, पशु, पक्षी, देवानी सगळ्यांना प्रतिभेचं वरदान दिलेलं आहे. मी सगळ्यात उंच उडू शकतो. पण तुमची पोपटांची प्रजातीच मनुष्यांनी म्हटलेले शब्द परत तसेच्या तसे वापस म्हणून दाखवू शकतात. आज तुझ्या प्रतिभेनीच तर आजीचा जीव वाचला. आपण उंच शिखरांवर पोचू शकतो जर आपल्याला आपली प्रतिभा समजली आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्याला वापरू शकतो. चेंबा, तुला माहितीये तू किती हुशार आहेस. तू मला हे सगळं समजवतो आहेस. एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चिडच येईल. जा कावळ्या, उडून जा, जा, त्रासवून टाकलाय. अरे, ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये. ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती. खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? आता जेव्हा मी ठीक होईल तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन. आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलंस. आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं? ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो? आपण जर असं करू तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया.
हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काय ही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे. आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ, घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं? हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे. किच्चू आणि आजी अम्मीनी एका छोट्याशा सुंदर गावामध्ये राहायचे. ते दोघेही खूप आनंदात राहत होते. आजीकडे 2 गायी होत्या. अशाच एके दिवशी आजी आणि छोटा किच्चू गायींना चारा खाऊ घालत होते. बाळा किच्चू, हा चारा त्या काळ्या गाईला खाऊ घाल. हो आजी. आजी आजी, आपण या वासराला उद्या नदीवर आंघोळ घालून द्यायला जायचं का? उद्या? अरे कालच तर गेलो होतो. काही हरकत नाही आजी, आपण उद्या पण जाऊ. बरं बरं, हा मुलगा मोठा चंट आहे. तुला पाण्यात खेळायचंय ना? नाही आजी, मी पाण्यात अजिबात नाही खेळणार. चल खोटारड्या, आजी सोबत खोटं बोलतो. त्याच वेळेस एक भुकेला भिकारी गावामधून भिक्षा मागत जात होता. आजीला बघून तो भिकारी आजीच्या घराकडे हळूहळू यायला लागला. ओह, अरे देवा, मी खूप थकलो आहे कारण मी खूप दुरून आलोय. मी दुरून चालत चालत आलोय. मी एक भिकारी आहे, खूप भुकेला आहे. कृपा करून मला काही द्या. मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, तू हात धुवून वरांड्यामध्ये बसून जा. मी तुझ्यासाठी अन्न आणते. ओह, मी तुमचे खूप खूप आभार मानतो आजी. अरे ठीक आहे, भुकेल्याला खाऊ घालणं चांगलं असतं बरं. अच्छा, मग ठीक आहे. ऐक, मला तुझी चेन हवी आहे म्हातारे. ऐकलंस का? जेवण जेवून शक्ती मिळाल्यानंतर त्या भिकाऱ्याचा आवाज बदलला. तो एक चोर होता. तो जोर जोरात हसायला लागला. बिचारी आजी आणि किच्चू हे सगळं बघून एकदम घाबरले. अरे, आम्हाला काही करू नकोस, आम्ही साधी माणसं आहोत. तर मग आताच्या आता तुझी चेन आणि बांगड्या दे मला म्हातारे. आजी ग,
ही गोष्ट सोन्याची आहे ना? पण तू तर म्हणाली होती की सोन्याच्या सगळ्या गोष्टी आतल्या कपाटात सुरक्षित आहे. काय नकली चेन देऊन तुम्ही मला गंडवू पाहत आहात का? मी तुम्हाला बावळट वाटतोय का? कुठे आहे ती खोली? बाजूला वा. आजीचा हुशार नातू. चल गावकऱ्यांना बोलवूया. आजी आजी थांब. त्या गरीब माणसाला आपण 2 दिवस उपाशी ठेवूया आणि नंतर गावकऱ्यांना अगदी बोलवू. बरोबर. जेव्हा आपण त्याला खाऊ घातलं तेव्हा त्याने रंग दाखवला. हो आजी, आपण त्याला धडा शिकवलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या हुशार किचूने चोराला पकडलं. तो चोर 2 दिवस त्या खोलीमध्ये उपाशी राहिला. त्याला प्यायला पण पाणी नव्हतं. त्यानंतर आजीने गावकऱ्यांना बोलावलं आणि त्या सगळ्यांनी मिळून त्या चोराला गावातून बाहेर हकलून दिलं. त्यानंतर तो चोर परत गावाकडे फिरकला नाही. मंजू, आजी जे पण सांगेल ते सगळं ऐकशील? मला कळलं नाही. मी सांगितलं ना आधीच, बदमाशी नाही करणार. आई, आम्ही येतो ग. अरे 4 वाजले. आजी, तुला कसं कळलं की आता 4 वाजले? ते तर मी ह्या 4 वाजताच्या फुलांवरून ओळखलं. 4 वाजताची फुलं? ही कुठली फुलं आहेत? रोज संध्याकाळी 4 वाजता हे फुलतात आणि संध्यामिलन नावाने ओळखले जातात. ही 4 वाजताची फुलं किती सुंदर आहेत. तू एकदम बरोबर बोललीस. संध्याकाळी थोडाच वेळ ही फुलं फुलतात, पण तरी ईश्वराने किती सुंदर बनवलंय यांना. बेटा, हे बघ, ही आहे पायली. जुन्या काळी प्रत्येक घरात धान्य यानेच मोजायचे. आजकाल धान्य मोजायला काहीच घरात याचा वापर होतो. आजी, हे पण मोजायचं भांड आहे ना? नाही ग बेटा, शेतातलं धान्य मोजायला मोठं भांड हवं. ते बघ. मी हे पहिल्यांदाच बघतेय. फक्त मोजायलाच नाही, भार तोलायला अजून उपकरणं आहेत. बेटा, अजून तू झोपली नाहीस? झोप नाही येते आजी. का बरं? आई बाबांची आठवण येते का? अरे नाही तर. मग झोप ना बाळा. तुला झोप यायला मी एक छान गाणं म्हणते. आजी, एखादी गोष्ट सांग ना. का नाही? माझ्या राणीला छानशी गोष्ट सांगते. खूप वर्षांपूर्वी एका गावात दामू नावाचा एक शिंपी राहत होता. तो एक चांगला माणूस होता. सगळ्यांना तो खूप आवडायचा. त्याला एक मुलगा होता, सोनू. शिलाईच्या दुकानात वडिलांची मदत करणं सोनूचं काम होतं. पण सोनू वडिलांसारखा नव्हता. तो खूप दुष्ट होता. तो अजूनपर्यंत नाही आला. त्याला काय झालं असेल? बाबा, बराच वेळ झाला तुम्ही रस्त्याकडे बघताय. कोण येणार आहे? त्याला, मुन्नाला. मुन्ना नावानी तर कोणीच कपडे शिवायला नाही दिलेत. अरे बेटा, मी ज्याला केळी देतो तो मुन्ना नावाचा हत्ती आहे. असं आहे, मुन्ना नावाचा हत्ती आहे. आपण हत्तीला केळी देऊन का पैसा वाया घालवतोय? बेटा सोनू, हे आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आहेत. मुन्नाला केळं देऊन मला खूप आनंद होतो. हा, अरे ये मुन्ना, तुझ्याकरता केळं मी इकडे ठेवलंय.
हा दुष्ट हत्ती इकडे आला नसता तर ही सगळी केळं मी एकटीच खाल्ली असती. हा, पूर्ण खाऊन घे मुन्ना. छान आहेत केळी. या हत्तीला केळी किती आवडतात. सगळी एका दमात खाल्ली. याला केळी नाही, सुईनी टोचायला हवं. ठीक आहे मुन्ना, तू आता नदीवर जा. उद्या तुझ्याकरता अजून केळी विकत घेऊन ठेवेन. अरे सोनू, तू कपडे शिवून ठेवले का? कार्पेट काय आहे? अरे कार्पेट नाही, कपडा. तुझ्या वडिलांनी सांगितलं आज ते शिवून ठेवतील. आज मला एका लग्नाला जायचंय. काही हरकत नाही, तुम्ही जा ना मग. अरे बेटा, तो नवा कपडा घालूनच मला लग्नाला जायचंय. तो तर नाही मिळणार. अजून कापलाच नाहीये. इतकंच नाही तर बाबा आज उशिरा येणार आहेत. काहीही झालं तरी कपडा घेतल्याशिवाय मी जाणार नाही. आज मला कपडा पाहिजेच. छे, काय आहे? अरे बापरे, वाचवा, हत्ती मला मारायला आलाय. घाबरू नका, तो काहीच नाही करणार. हा, काय रे, आज पण केळी खायला इथेच थांबलास? केळी खाऊन सरळ नदीवर ये. मी पुढे जातो. सोंड समोर करून काही फायदा नाहीये. बाबा इथे नाहीत. लवकर जा. ओरडून काही फायदा नाही. लवकर जा. सांगून ऐकत नाहीस का? मी बघतोच आता तू कसा जात नाही ते. अरे बेटा, असं नको करूस. हत्तीला सुई नको टोचूस. चुप रहा. मला माहितीये काय करायचंय. सुई नको टोचूस. घे, मी तुला हे देतो. माझ्या समोर त्याचे काही नखरे चालणार नाही. बघ कसा पळाला. आजपासून तो कधीच येणार नाही. बाबा येण्यापूर्वी आता मी मस्त चहा पिऊन येतो. हा. अरे बेटा, तू चाललास का? हो, मी चहा प्यायला जातोय. मग माझे कपडे? कपडे तर आज नाही मिळणार. तुम्ही काही दिवसांनी या. अरे देवा, लग्नात कशी जाऊ मी? आज संध्याकाळच्या आधी पोलिसांचे कपडे द्यायचे आहेत, नाहीतर ते मला मारून टाकतील. तू पुन्हा आलास? एकदा टोचलं ते पुरेसं नाही का? परत सुई टोचू? अरे मी पूर्ण भिजलो. हा हत्ती पागल झालाय. अरे वाचवा, हा हत्ती माझं दुकान तोडतोय. अरे वाचवा. मुन्ना नाही, नको करू असं. मला यायला जरा वेळ लागला तर तू एवढा तमाशा केलास. तमाशा मुन्नाने नाही, तुझ्या मुलाने केलाय. सोंडेवर सुई टोचले त्याने. बाबा मला क्षमा करा. माझी खूप मोठी चूक झाली. बेटा, रागामुळे आपल्याला फक्त शत्रूच मिळतात, पण खऱ्या प्रेमाने हत्तीसारख्या कोणालाही आपलंसं करता येतं. समजलं? बाबा, मला माझी चूक समजली.